राजू इनामदार, दत्ता कांजळे, दोंडीभाऊ बोर, दिलीपरावजी पावळे, पूजाताई, सुरेखाताई, सोनलताई, बाळासाहेब पवळे, साधनाताई, मंगेश पवळे, संभाजी काळे, राजू ओतरे, अशोक राक्षे, सलीम इनामदार, मयूर काळे, राजू तेली, भरत मोरे, सुरेखाताई, मयुरीताई, बी आर कराळे, नीलम कराळे, नंदू वराळे, शिवाजी भोजणे, शहाजी डफळ, अशोकराव धुमाळ, मनोहर कंधारे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, आज मला या भागात येताना मनापासून आनंद आणि समाधान होतंय, कारण की हे आज उपस्थित सगळे लोक आहेत हे आपल्या घरचे लोक. मला जेव्हापासून आठवतंय तेव्हा मंचर म्हटलं की माझ्या आयुष्यात एकाच नावाशी ते नातं आहे, ते म्हणजे कैलासवासी दादा, ज्यांना प्रेमाने दत्तू असा हाक सगळे मारायचे जुने जाणते. दत्तू पाटील, दत्तू पाटील प्रेमाने त्यांचं नाव होतं. मला डोळे बंद केले की आजही ते माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि पवार कुटुंबाचे आणि दत्तू भाऊंचे म्हणजे स्वतः दादांचे, कैलासवासी दादा आणि आदरणीय पवार साहेब यांच्या अनेक दशकाचे ऋणानुबंध आणि प्रेमाचे संबंध आहेत. त्याच्यामुळे माझं भाषण सुरू करताना मी पहिल्यांदा त्यांना मनापासून आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करते आणि मग माझं भाषण करते. खरं तर ह्या तालुक्याचं नातं अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं आणि कैलासवासी दादांचं प्रेमाचं नातं. पण तुम्हाला सगळ्यांनाच एक गोष्ट माहिती आहे, कदाचित अनेक लोकांना माहिती असेल नाही असेल, पण माझी आई दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकरला येते आणि मला आठवतंय तेव्हापासून येते. आणि त्याच्या मागची एक श्रद्धा, विश्वास आणि प्रेम आहे खरं त्याच्या मागे, की आदरणीय पवारसाहेब एकदा या भागात आले होते आणि ते त्या गेस्ट हाऊस मध्ये झोपले होते. त्यांच्या अंगावर एक मोठा साप गेला होता आणि त्या सापाने त्यांना काही केलं नाही, तो गेला, निघून गेला. आणि तो दिवस आणि त्याच्यानंतर कैलासवासी दादांना मी माझ्या आईला फोन केला आणि सांगितलं हे शुभ संकेत आहे, कसले मी नाही सांगू शकत, पण हा आशीर्वाद आहे. माझी आई म्हणजे आई, माझी आई आत्ताच घाबरली की एवढा मोठा साप अंगावर गेला वगैरे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी श्रद्धा आहे. पण 8व्या दिवशी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेस कैलासवासी दादांनी माझ्या आईला सांगितलं की ह्या वर्षी हे झालंय, आजपासून आयुष्यभर तुम्ही इथे भीमाशंकरला यायचं. आणि तो दिवस आणि आजचा दिवस माझी आई दरवर्षी ही भीमाशंकरला येते आणि खूप चांगलं. म्हणजे मी अनेक वर्ष माझ्या आईबरोबर आले नाही, पण आई, माझ्या मावश्या, माझ्या काक्या हे सगळे मिळून येतात. पण यावर्षी नियतीच्या मनात वेगळं होतं काहीतरी. आणि यावेळेस माझी आई, अर्थातच कुटुंबातले लोक अर्थातच माझ्या आईबरोबर होतेच, पण काही बदल झाले होते. आणि त्याच्यामुळे ज्या आई वडिलांनी आपल्याला आपला हात धरून चालायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं, वागायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला संस्कार केले, ते जेव्हा अशा वयात असतात ना, आपले रोल बदलतात. आणि त्या काळामध्ये ज्याचं बोट आपण धरून चालायला शिकवलं, त्या हाताला त्या वयात जेव्हा गरज असते तेव्हा आपली नैतिक जबाबदारी, प्रेमाची आणि संस्काराची जबाबदारी असते की तेव्हा ते बोट आपण धरायचं असतं आणि आई वडिलांची सेवा करायची असते. आणि या वर्षी मी ठरवलंय की या वर्षीपासून माझ्या आईला कधीच असं मी वाटू देणार नाही की भीमाशंकरला काही बदल झालेला आहे. जोपर्यंत
माझ्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत मी माझ्या आईला घेऊन भीमाशंकरला स्वतः येणार. याही वर्षी आहे, पुढच्याही वर्षी येणार. आणि तुमच्या आशीर्वादाने प्रत्येकाला वाटतं की आपल्या आई वडिलांनी 100 वर्ष जगावं. पण भीमाशंकरला, माझ्या आईला मी असं कधीच जाणवू दिलं नाही की तुझ्या नियोजनात कुठलीही कमतरता. आम्हाला कशाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं, मुलगा असू दे किंवा मुलगी, शेवटी जबाबदारी आणि कर्तृत्व हे दोघेही दाखवू शकतात. आणि जबाबदारी पडली, लोक मला म्हणतात कसं झेलतात, पाण्यात पडलं ना पोहता येतं. आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, तो कुणालाच चुकला नाही. आणि मी तर रामकृष्ण हरिवाली, माझं डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्या पांडुरंगाशी असतं. आणि तेव्हा मोठं काय असं होतं की माझ्या पांडुरंगाला म्हणते, हे बाई तुझ्या पायाशी ठेवलं, आता तूच सोडव बघा. आणि माझा पांडुरंग सोडतो. आणि लोक मला अनेक वर्ष विचारतात की तुम्ही एवढ्या घट्ट कशा झाल्या. घट्ट कोणीच घट्ट नसतं. जशा जबाबदाऱ्या पडतात ना तसं माणूस घट्ट होत राहत. आता झाले ना 10 महिने, किती दिवस करायचं तेच. आणि मी तर जुन्यामध्ये रमतच नाही, कारण का माझा काल नाही मी बदलू शकत, पण माझा उद्या मी नक्कीच बदलू शकते. त्याच्यामुळे आता काय झालं, कोण काय बोललं, कशाला बोलते, कशासाठी रमायचं त्याच्या. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या, आपल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि कामाला लागायचं. आणि मला खरं तर जेव्हा सांगितलं शिरूरला मतदारसंघाला जायचंय, शिरूरला मत मागायला काही प्रॉब्लेमच नाही. कारण का जेव्हा आपण नाळं एकदम पक्क असतं ना तेव्हा टाक मानेने मत. आणि आपला जो उमेदवार आहे तो 1 नंबरचा, आपला एकदम बेस्ट उमेदवार आहे अगदी. आणि मी अमोल, मला धाकट्या भावासारखा आहे म्हणून नाही, पण अमोल बरोबर मी अनेक वर्ष अतिशय चांगलं काम केलं. लोक आरोप प्रत्यारोप करतात त्यांच्या. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे तुम्हाला माझं भाषण थोडस फाबडं वाटेल, पण जेव्हा दिल्लीवरनं लोक यायचे ना तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला NCP दिल्लीत म्हणतात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, NCP. आणि दिल्लीमधले मोठे मोठे नेते येऊन म्हणायच्या की या देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पार्टी कुठली आहे, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे, नॅचरली करप्ट पार्टी. आता येऊन काय म्हणतात, आता म्हणतात आदरणीय पवार साहेब एक भटकी आहे. आता ते काय बोलले त्याच्यात मी पडत नाही, कारण का असलं हे माझे संस्कारच नाही. मी रामकृष्ण हरिवाली, त्याच्यामुळे आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं, हरिमुखे म्हणायचं आणि आयुष्यात पुढे जायचं. आणि प्रत्येकाला आपापलं बोलायचा अधिकार आहे, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बोलत राहील. पण एक गोष्ट खरी आहे की आपल्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप आपल्या पक्षावरून बोलले ना, त्याच्यातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार. आता आमच्या भ्रष्टाचाराचे आरोपच कोणी करत नाही. जो येतो तो म्हणतो अरे पक्षामध्ये पुत्री प्रेमामुळे अडचण आली. पुत्री प्रेम, तुम्ही मला सांगा, मी तुमच्यावर एक भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि पुत्री प्रेमाचा केला. पुत्री प्रेमाचा मला काही वाईट वाटत नाही, पण भ्रष्टाचाराचा मला जीवाला लागायचा. कारण का खरंच अमोल दादा असेल, मी असेल, आम्ही खरंच भ्रष्टाचार केला. आणि त्याच्यामुळे आमचे विरोधक भ्रष्टाचाराच्या बद्दल आमच्या बरोबर बोलू शकत नाही. आणि माझं म्हणणं नाहीये त्यांनी केला भ्रष्टाचार, मी कधीच कोणी भ्रष्टाचारी म्हणत नाही. म्हणणारे कोण असतात, भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीने काय भाषण केली, इथे पण येऊन काय काय भाषण करतात. मला गंमत वाटते तुमची सगळी भाषण ऐकतात. लोक म्हणतात की अरे अमोलदादांनी असं केलं, तसं केलं. अरे ह्या राज्यामध्ये सगळ्यात 2 महत्वाचे मुद्दे जे अमोलदादांनी सोडवले ना त्याच्यावर वनवेच मतदान झालं पाहिजे. म्हणजे मी अमोलदादा असते तर मी अमोलदादाला अनेक वेळा सांगते तुला तर प्रचारच करायची गरज नाही. याचं कारण या भागातले सगळ्यात 2 महत्वाचे प्रश्न जे मला वाटतात ज्याच्यासाठी अमोलदादा लढले, तो म्हणजे कांद्याचा प्रश्न आणि दुसरा बैलगाड्याचा प्रश्न. कांद्यासाठी मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, 48. 10 आपल्या विचाराचे, 38 त्यांच्या विचाराचे. 38 पैकी एक तरी म्हणला का एक कांद्याला भाव वाढवून द्या, एकही म्हणला, एकही नाही.
आणि मी आणि अमोल दादा गेले 8 महिने सातत्याने सांगतोय की कांदाचं पीक अडचणीत आलेलं आहे, तुम्ही काहीतरी मार्ग काढा. आणि मी ट्विट का करते, कारण का ट्विटरवर टाकलं ते रेकॉर्ड होणार. मी लिहिलं, मी तुम्हाला सांगितलं मी पत्र लिहिलं, तुम्हाला कसं कळलं पत्र लिहिलं, म्हणून मी ते फेसबुकवर टाकते, मंत्र्यांना भेटणारे फोटो टाकते, सगळं टाकते. आणि अमोल दादा आणि मी आमचं निलंबन झालं. आता निलंबन का झालं आमचं, तर आम्ही कांद्याला हमी भाव मागितला. माझं म्हणणं आहे, जर कांद्याला हमी भाव मागणं या देशात जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य आहे. आणि जर कांद्याला भाव मिळाला नाही तर गुन्हा मी परत करणार. तुम्ही फाशी दिली तरी मी शेतकऱ्याला हमी भाव मागणार. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव आहे का नाही, सोयाबीन, तुमचं भाषण सगळं मी ऐकलं, मी परत नाही बोलणार ते. पण हे जे केंद्रातलं सरकार आहे हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे, शेतकऱ्याच्या विरोधात. तुम्ही आता फार कौतुकाने सांगत होता की पवार साहेबांनी मोठ्या मोठ्या MIDC आल्या देवदत्त भाऊ, आणि फार लोक कामाला बघतात. केलं ना भाषण तुम्ही आता याची गमतीची दुसरी बाजू सांगते. हे फार कौतुकाने सांगत होते, पवार साहेबांनी एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणल्या, एवढ्या मांडल्यांना नोकऱ्या आल्या. आता त्याची पुढची स्टोरी सांगते जी तुम्हाला माहिती नाहीये. पवार साहेबांनी कंपन्या आणल्या, मान्य, लोकांना हाताला काम मिळालं, मान्य, प्रत्येक घरात एक मुलगा परमनंट झाला, मान्य. इथपर्यंत तुमची स्टोरी बरोबर आहे. आता चुकते तुमची स्टोरी कुठे आहे. वर्षामध्ये हे केंद्रात सरकार आल्यापासून त्यांनी एक नवीन कायदा कामगारांच्या विरोधात आणलाय की ह्या देशामध्ये एकही कामगार परमनंट होणार नाही. तुम्हाला मान्य? मला मान्य नाही. जसं कांद्याचा भाव ते जे देतात तो मान्य नाही, तसं प्रत्येक जणाला तुम्ही घेणार तो परमनंट झालाच पाहिजे. आणि ते काळे कायदे आम्ही हाडून पाडलेले आतापर्यंत. आणि मी तुम्हाला शब्द देते की दिल्लीमध्ये अमोल दादा आणि मी आणि जेवढे आम्ही सगळे, आता तर पत्रकारच म्हणतात 30 येणार आहेत निवडून, आपले तयारी ठेवा. मोठं फार विमान मध्ये फार जागा लागेल आपल्याला जायला, पण 30 खासदार आपल्या विचाराचे जाणार आहेत अशी कालची बातमी. आणि मी म्हणत नाहीये बाबा, हे टीव्ही वाले म्हणतात. तर तुम्ही विचार करून सांगा, तुम्हाला असं खासदार, असं तुम्हाला सरकार पाहिजे का परमनंट? तुम्ही तुमच्या मुलांना कष्ट करून शिकवता. मुलगा जर 21व्या वर्षी कामाला लागला, 25-26 वर्षी त्याचं लग्न केलं, 2 मुलं झाली, आणि 35व्या वर्षी चाकणमध्ये कंपनीने सांगितलं आता टाका, काय करणार तुम्ही? घराचं लोन, पोरांचं शिक्षण, आई वडिलांचं औषध कोण पैसे देणार? आणि 35 आणि 40व्या वर्षी तो मुलगा किंवा ती मुलगी जाणार कुठे कामात? परमनंट नोकऱ्या नको आपल्याला देशात, परमनंट नोकऱ्या नको. म्हणजे जो गरीब आहे, जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याच्या विरोधात हे सरकार आहे, हा आरोप आहे माझा सरकार. आणि त्याच्यामुळे हे सरकार बदलायची वेळ आलेली आणि ही ताकद तुमच्यामध्ये. मला खरं सांगा, 5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात केंद्र सरकारमध्ये कुठला मोठा बदल झाला? कुठला मोठा बदल झाला मला सांगा. तुम्हाला उदाहरण देते. आपण आपला इथलाच विचार करूया, लांब कशाला जायचं. एक काँग्रेसचा विचार आणि एक भारतीय जनता पक्षाचा विचार. आपल्या भागामध्ये वीज कोणी आणली हो? कुठल्या विचाराने? मान्य आपल्याला कळलं. त्यानंतर तुम्ही उल्लेख केला की तुमच्या काळात जोशी साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काही कामं झाली, म्हणजे ती शिवसेनेचं झालं. हा, राईट केलं. मग शिवसेनेने केलं, झालं. म्हणजे मग काँग्रेस आणि शिवसेनाचं झालं. या भागामध्ये कॉलेज कोणी काढली? कुठल्या विचाराने काढली? शाळा कोणी काढल्या? अंगणवाडी, आशा वर्कर, बँक, MIDC, रस्ते. अरे मग रोटी, कपडा, मकान, गटर, मीटर, वॉटर, बँक, कारखाने सगळं जर काँग्रेस आणि सेनेने केलं, मग यांनी काय केलं? यांनी 5 वर्षात काय टाकलं तुमच्या पदरात? तुमच्या पदरात विकायचं काम केलं. बायका काय म्हणते? GST. तुमचं सकाळी पाव खाता त्याच्यावर GST वाढला की नाही?
खरंय की नाही? हवा सोडून सगळ्यावर जीएसटी हे खूप दुर्दैव आहे. पण गेल्या 3 वर्षामध्ये 5 वर्षांच्या सरकार आल्यापासून महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याते मी तर दिल खोल के भाषण करते आता भ्रष्टाचाराच्या विरोधात. कारण 2014 मध्ये जेव्हा भ्रष्टाचारावर आरोप होत होते ते आपल्याच सरकारवर होते. आणि मलाही असं वाटायचं अरे कोळशाचं काय बाबा, हे 2Gचं काय. आता डंके की चोट पे भाषण करते, कोणी बोलून दाखवा भ्रष्टाचारावर. त्यांच्यापैकी कोणाबरोबरही चर्चा करायला तयार. अहो मी अशोक चव्हाणांच्या बाजूने बोलले, मला तर अशोकरावांनी तोंड घाशी पाडलं. मी स्वतः अशोक खरे मी तोंड घाशी पडले ना. पार्लमेंट मध्ये अशोकरावांबद्दल मी नाही बोलले, भारतीय जनता पक्ष बोलला. काय भारतीय जनता पक्ष बोलले? निर्मला सीतारामन येऊन म्हणाला या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर तो काँग्रेसने केला. आणि त्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला आहे तर तो आदर्श भ्रष्टाचार आहे. म्हणलं आदर्श आई, आदर्श वडील, आदर्श शिक्षक माहिती होता, पण घोटाळ्यातला आदर्श माहिती नव्हता. आरोप मी नाही केलेला. हो हे नीट रेकॉर्ड करा, नाही तर अशोकराव नाराज होतात माझ्यावर. खरंच आहे. आणि तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. मी स्वतः निर्मलाजींच्या समोर उभी राहिले आणि म्हणलं अहो निर्मलाजी, अशोकरावांचे नेते आम्हाला प्रिय आहेत, मला मोठ्या भावासारखे, नका करू असे आरोप. प्रशंगाचा आमच्या अशोक चव्हाणांनी घोटाळा केला. त्या म्हणले हो तुम्हाला काय माहिती नाही, सुप्रिया सुळे बसा, मी या देशाची अर्थमंत्री आहे, कोणी कुठले घोटाळे केले मला माहिती. अर्थमंत्र्याला सगळे घोटाळे माहिती असतात, कारण आम्हीच ईडी पाठवतो, आम्हीच सीबीआय पाठवतो, आम्हीच इन्कम टॅक्सची नोटिफाय. त्याच्यामुळे सुप्रिया सुळे ग बसा, मी तुम्हाला सांगतो. म्हटलं नाही हो आमचे अशोकराव नाही येत. तरी मी वाद घालत राहिले. म्हटलं आपला मोठा भाऊ आहे, आपल्या काँग्रेस विचाराचा माणूस आहे, आपण बोलला पाहिजे अशोक चव्हाणच्या बाजूने. झालं हे झालं. शुक्रवार, शनिवार, रविवार हे झालं, युक्तिवाद झाला, मोठी लढाई झाली. सोमवारी मला सकाळी घरातून निघताना बातम्या बघायची सवय. मी 7:30ला टीव्ही लावला आणि टीव्हीवर यांचीच ब्रेकिंग न्यूज होती, अशोक चव्हाण नॉट रिचेबल. म्हणजे 7:30 वाजता कशाला फोन करायला जाता लोकांना? योगा करत असेल, विमानात असेल, झोपले असतील, वॉकला गेले असतील, फोन घरी, कशावरनं नॉट रिचेबल? जाऊ ते काय पण लागतात टीव्हीवाले बातमी. काय माहिती बिचारे असतील ना, कशाला आपण अविश्वास दाखवायचा असं म्हणून म्हणलं. आणि खरं निघालं या पत्रकारांचं. 2 वाजता मला फोन आला, ही सगळीकडे आपलं कॅमेरा घेऊन येतात. मला म्हणलं हो अशोक चव्हाण सापडले. म्हटलं हरवले कधी होते सापडायला? ते म्हणलं सकाळी नाही का सांगितलेलं. म्हटलं सकाळी काय पण झोपले असतील घरी. ते म्हणले नाही अशोकराव सापडले. म्हटलं ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. कुठे? म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिस मध्ये. म्हणलं व्हॉट, क्या बोल रहे हो यार तो? ते म्हणलं त्यांचा प्रवेश आहे. म्हणजे काय पण बोलताय. म्हणलं दाखवा. ते लगेच मोबाईलवर सुरू केलं होतं टीव्हीवाल्याने. आणि खरंच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला आणि तिसऱ्या दिवशी 6 वर्षासाठी खासदार. तुम्ही विचार करा, इथे अमोल दादांनी मरमर वन फिरतोय, तुम्ही वन फिरताय, तुम्ही 43, तुम्ही सगळे एवढी कष्ट करताय. एवढं करून तुम्ही आम्हाला निवडून देणार 5 वर्षासाठी. आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आम्ही विकास काय आमचे काही खोटे नाते तेवढा हात बंद माझ्यावर पण भयंकर बोलतात काय. मी कशाचं उत्तर देत नाही. आपलं हरिमुख आपल्या तोंडात हरी म्हटल्यावर आपण कशाला. आणि वयाच्या मोठ्या लोकांवर मी उत्तर देत नाही. हे माझ्यावरचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा वडीलधाऱ्या किंवा वयाने मोठ्या व्यक्तींनी मला काहीही बोललं, मी आपलं म्हणते रामकृष्ण हरी वाचवत होता. मी काय बोलत. आणि त्याच्यामुळे झालंय अशोकरावांचं सगळं. नंतर मलाच तोंड कशी, मला आले पत्रकार, आता सुप्रिया सुळे बोल. आता माझं मी एकदम पडले याच्यात. माझ्या आईने तर मला शिकवलं चुकीचं काम करायचं नाही, खरंच बोलायचं, असं करायचं, सगळं माझ्या आईने केलं. आता मी पडले ना अडचणीत. कारण का मी म्हणत होते की भ्रष्टाचारी नाहीत अशोक चव्हाण. निर्मला सीतारामन म्हणतात भ्रष्टाचारी आहेत आणि ते भारतीय जनता पक्षात आहे. म्हणजे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाहीयेत? असले तर ना खाऊंगा, काय करायचं माहितीये. आणि जर नसले ते
तर भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांची आणि काँग्रेस पक्षाची हात जोडून माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले. बरोबर आहे का नाही सांगा मला. मग भ्रष्टाचार महाराष्ट्रात होतोय का नाही मला समजतच नाहीये. 2014 मध्ये आम्ही भ्रष्टाचारी आहोत म्हणून आमच्या विरोधात सगळ्यांनी राज्यात देशात रान पेटवलं का नाही. मग आता कुठे गेला भ्रष्टाचार. रस्त्यात उतरला. इथे येताना पुण्यावरनं गाडीत होता रस्त्यात उतरला काय का त्याला ट्रॅफिक लागलं. काय झालं त्या भ्रष्टाचाराचं. अहो या काळ्या मातीशी इमान राखणारा देश कष्ट करणाऱ्यांचा देश आहे. तुम्ही घेता तर मोठ्याकडून घ्या ना. लहानांकडून काय घेता. कुठले पैसे ते भ्रष्टाचाराचे. गरीब माणसांचेच आहेत ना. कष्ट करणाऱ्यांचेच आहेत ना. मग त्याची इन्क्वायरी व्हायला नको. कोण याला जबाबदार. अहो त्या अरविंद केजरीवालांनी राम पेटवलं होतं आपल्या विरोधात. काही त्यांच्यावर आरोप नाही. आज अरविंद केजरीवाल जेलमध्ये. दोघांवर आरोप केले. अशोक चव्हाणांवर आरोप केला. अरविंद केजरीवालवर आरोप केला. अशोक चव्हाण 6 वर्षासाठी खासदार आणि अरविंद केजरीवाल किती महिने राज्यात नाही म्हणून तुम्ही जेलमध्ये टाकता आणि दुसरा माणूस तुमचा ऐकतो म्हणून त्याला 6 वर्ष खासदार करता. न्याय झाला. असं सरकार तुम्हाला पाहिजे. अरे डंके की चोट पे मी म्हणते की एक बाकी काही असू दे. माझे विरोधकी म्हणतात भारतीय जनता पक्ष ही सुप्रिया सुळे बद्दल बोलते कि सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. जे अमोल दादा बद्दलही बोलतात. काय कौतुकाची गोष्ट नाही. टाळ्या वाजवू नका. इमानदार होणं काही कौतुकाची गोष्ट नाही. इमानदार असलंच पाहिजे. लोक म्हणतात मी खरं बोलतो. अरे खरंच बोलायचं असतं. कौतुक काय त्याच्यात. लोक बोलतात ना आम्ही लवकर उठतो का. आमच्या शिरूर मधले सगळेच लोक धारा काढायला 4:30-5 वाजता उठतात. कोण 9 वाजता उठतं. सगळेच 9ला उठतात. सगळेच सकाळी लवकर उठतात. काय मावशी किती वाजता उठतात आई तुम्ही. उठता ना लवकर. तुम्ही किती वाजता उठता. 5 वाजता. तुम्ही किती वाजता उठता ना 5 वाजता. तुम्ही खोटं बोलता का. खरंच बोलता ना. मग सगळे लवकर उठतात. सगळेच खरं बोलतात. मग त्याचं कौतुक कसलं. आणि मेहनत पण सगळेच करतात. तुम्ही जर मेहनत केली नाही तर खाओगे क्या भैया. या देशामध्ये इतकी महागाई वाढवून ठेवली आहे. महिला मला सांगतात की 5 वर्षापूर्वी तोच पगार होता. आजही तोच पगार आहे. ताई नाही पैसे वाचत. शेती परवडत नाही तुम्हीच म्हणत होता. परवडत नाही की नाही. मग बरं आता मग तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपली पैज लागली याच्यात आणि ही पैज मी जिंकणारच आहे. त्याच्यामुळे एकदम ओव्हर कॉन्फिडेंटली पैज लावते. या देशाचा कृषी मंत्री कोण. चलो बोलो. पवार साहेब असते तर कांद्याचा भाव असा असता का. शरद पवार असते आता कृषी मंत्री तर दुधाला भाव एवढा कमी असता का. अहो 24 रुपये आहे म्हशीचा 1 लिटरला खर्च आणि पुण्यामध्ये 74 करेक्ट बरोबर आहे 74 रुपये खर्च आहे. म्हणजे 50 रुपये मध्ये जातात. म्हणजे तुम्हाला मोठा मोठा दर्या 25 रुपये मिळतात. तिथे 75 रुपये 1 लिटर म्हशीचं दूध आहे. मध्ये राहतात किती 50 रुपये. 50 रुपये जातात कुठे. कोई तो मुझे जवाब दे. इस देश में 50 रुपये कुठे जातात. मग माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळतात ना. त्याला परवडतं. दुधाला भाव नाही. कांद्याला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. कशाला भाव आहे या देशामध्ये. फक्त गरीब फक्त जे औषध पण महाग झाली आहे. दूध तिकडे 74 आहे पण इथं आंबेगावला आदिवासी भागात 143 रुपये लिटर. इथलं दूध इथल्या बोरला 143. रामकृष्ण हरी. मी कधीच या कशावर बोलत नाही. आमचा तो रोहित बोलतो बाई बरंच काय काय. मी आत्या पडते वय पण मोठे त्याच्यामुळे आपलं आता पोरांसारखं कसं भाषण करायचं आपण. पण वयाचं तुम्ही बोलत होता आम्हाला गंमत वाटली. परवा कोणीतरी सांगितलं म्हणजे मी पेपरात वाचते पाहिजे आणि माझं भाषण पेपर आणि टीव्ही माझा यांच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे टीव्हीवर दाखवतात आणि पेपरात येतं ते वाचून मी माझं भाषण करते. मला कोणीतरी सांगितलं की इथले उमेदवार असं म्हणाले की हे त्यांचं परत ते लढणार नाही. हे त्यांचं शेवटचं इलेक्शन. अगो बया मी तर घाबरलेच. जर हे त्यांचं ते म्हणणार परत लढणार नसतील तर मग 5 वर्षात बाबा माझं कामच करणार नाही. कारण का 2 वर्षांनी गेले तर म्हणतील
जाऊ दे, माझी 3च वर्ष झाले, जा आता पुढचाही खासदार त्यांनी बघा. मेरे को ऐसा नहीं चलेगा भैया. मला असा खासदार पाहिजे जो रोज इथे माझ्या सुख दुःखात राहील आणि 25 वर्षाचा मला हिशोब देईल. मला नाही चालणार फक्त असं. आणि हे जे हळवं तुमचं पहिलं, मला वाटलं त्यांचं वय काहीतरी माझ्या वडिलांच्या वयाचं आहे. खरंच मला वाटलं. मी यांना विचारलं, म्हटलं अहो ते माझ्या वडिलांच्या जवळ आहेत ना वयाने. म्हणजे काय बोलताय, कुणाचं बोलताय? म्हटलं अहो अमोल दादाच्या विरोधातले. ते म्हणलं नाही नाही, ते तर अजित पवार, दिलीपराव आणि ते एकाच वयाचे. म्हटलं काय पण बोलताय. म्हणून मी त्यांच्या बरोबर चेक केलं आणि खरं हो, ती सगळी एकच वयाची आहे. म्हणजे काय इतकं, म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी आहे. माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठी आहेत आणि अमोल दादाच्या तर 25 वर्षांनी मोठी आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटलं. माझे तर गोदरेज की जवानी आहे, त्याच्यावर मी काय नाव ठेवत नाही आणि मी काय कुणाचं वय काढत नाही. कारण का माझं वयाच्या बाबतीत आहे. तुम्हाला माझं म्हणणं आहे, प्रत्येक माणसानी शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी करत राहिलं पाहिजे या मताची. मी इथे दिसतात बघा हे सगळे, तुम्ही जाता की नाही अजूनही? तुमचं सगळं शाबूत आहे, कारण अजूनही तुम्ही ऍक्टिव्ह आहात. त्याच्यामुळे प्रत्येकाला कष्ट करायचं तुम्ही ठरवायचं. पण मलाही आश्चर्य वाटतं की मला वाटतं 75-80 असतील ते, म्हणून ते म्हणाले की शेवटचं इलेक्शन म्हणजे 75-80 वर्षाचे मला वाटले. नंतर तुमच्यामुळे माझा एवढं कळलं की सगळी ती गँग एकाच वयाची आहे. पण ठीक आहे, त्यांचा आदर झाला पाहिजे. आमच्यापेक्षा वयाने फार मोठे ते. पण मला खूप वाईट वाटलं जेव्हा ते म्हणाले त्यांचं हे शेवटचं इलेक्शन आहे. माझं म्हणणं आहे, तुम जिओ हजारो साल, साल के दिनो 50,000. पण आता आपल्याला कसं पाहिजे, आपल्याला पळणारा आपल्या सुखदुःखातला लोकप्रतिनिधी पाहिजे, जो टंके की चोट पे दिल्लीमध्ये भाषण करेल. आणि दुसरं, नको बाबा भ्रष्टाचार. एवढ्या केसेस ऐकायला मिळतात, कानावर येतात. मी काही कुणावर आरोप करत नाही, कारण का माझ्या तोंडात हरी असतो. त्यामुळे मी हरी मुख्य म्हणते म्हणून मी काय कशावर बोलत नाही. पण वाचनात आलं, मी जे पेपरमध्ये आलंय ते सांगते बाबा. असं लोक म्हणतात काहीतरी डिफेन्स आहे बाई इथे, असं म्हणतात बाई. आता खरं खोटं काय माहिती. मी रामकृष्ण हरिवाली आहे, त्यामुळे आपले काय असले उद्योग नाही आपल्याला माहिती. पण असं वाचनात येत आहे. आता आपल्याला ठरवायचंय. तो आमचा रोहित आहे ना, तो काय काय शब्द काढतो बाई. त्यांनी माझ्या मतदारसंघात एक नवीन शब्द काढलाय. मला घेताना ज्येष्ठांची माफी मागून मी शब्द वापरत. तो काहीतरी मलिता गँग म्हणतो बाई, असं म्हणतो. तर मला काळजी एवढीच वाटली, म्हणजे तुम्हाला जास्त माहिती आहे स्थानिक लोकांना माझ्यापेक्षा जास्त. पण काहीतरी ते डिफेन्सचे काहीतरी प्रश्न आणि काय बरंच काय असं म्हणतात बाई, कानावर येतं, वाचनात येतं. नको बाबा, आत्ताच सगळ्या भ्रष्टाचारातून मुक्त झालोय, शिरुरी झालेले. त्याच्यामुळे नको आपल्याला असले उद्योग परत. आपल्याला आपल्या अमोलदादासारखा सरळ नेटका आपल्यासारखा खासदार पाहिजे. हे 12 झाल्या बाबा भानगड, खरंच सांगते. आणि मी तर ठरवलंय संघटनेमध्ये, आता ठीक आहे लोक म्हणाले हे पक्ष नेला, हे नेलं, ते नेलं, जाऊ द्यावं. मी तर सगळ्यांना सांगते, प्यार से मांगा होता ना तो कुछ भी देते. अरे दुसऱ्याकडून ओरबडण्यात ना काही मजा नाही. देण्यामध्ये जी मजा आहे ते कोणाकडून घेण्यात काही मजा नाही. मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, काय प्रॉब्लेम. आणि माझ्यासाठी ना, मी नेहमी लोकांना सांगते की नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडून ठेवायला ताकद लागते, जी माझ्यामध्ये आहे. आणि जबाबदारी, मगाशी तुम्हाला म्हणलं तसं की संधी आम्हाला सगळ्यांना होती. मंत्रीपद महत्वाचं का निष्ठा महत्वाची, हे माझ्यासाठी महत्वाचं. आणि मंत्री, आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, या देशाचा शेती मंत्री कोण? बोलो यार. हा, देशाचा तोमर होते, गेले एमएलए होऊन कधी गेले अर्जुन मुंडा. एक तर मिळाला बाबा, थँक गॉड. अर्जुन मुंडा हे तर मी प्रत्येक सभेमध्ये सांगते की अतिशय चांगलेत बिचारे. अर्जुन मुंडाजी ते माझे संबंध फार चांगले आहेत, कारण का माझी आणि त्यांची रोज जे युक्तिवाद व्हायचा तो आरक्षणावर व्हायचा. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण द्या, हे मागणी सातत्याने आम्ही केलेली.
आणि आज काय या राज्यात पोरांना ना ती सर्टिफिकेट आहे ना पोलीसच्या भरतीसाठी, ती आपली पोरं वन 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 फिरतायत. मग कुणाच्या पत्रात काय मिळालं? सगळ्यात जास्त वेळा आरक्षणावर कुठला पक्ष बोलला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि आम्ही फक्त कुणाच्या घरात समोर जाऊन नाही बोललो, पार्लमेंट मध्ये बोललो. मी बोलले, अमोलदादा बोलले आणि बाकी सगळे बोलले. कारण का आरक्षणाचा मुद्दा हा सुटलाच पाहिजे. मी स्वतः त्याच्यासाठी ताकदीने लढलेले. तो विषय सगळा मी समजून घेतलेला आहे अनेक वेळा. तुम्ही बघा या इलेक्शन मध्ये आमचे विरोधक आरक्षणावर बोलतात का? नाही. महागाईवर बोलतात का? बेरोजगारीवर, भ्रष्टाचारावर, दुधाचा भाव, कांद्याचा भाव, कशावर बोलत नाही. आणि कसली भाषणं करत बसतात. मला खरं खूप वाईट वाटतं. मी तुम्हाला खरंच सांगते, परवा वर्तमानपत्रात आली एक गोष्ट जी माझ्या संस्कृतीत मला वेदना देणारी. मला खरंच वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मी बोलू का नको बोलू अशा द्विधा मनस्थितीत आहे. कारण का अशा गोष्टी आपण बोलत नाही आणि करत नाही. मी वैयक्तिक कधीच कुणाबद्दल बोलत नाही, कारण का हे आमचं राजकारणच नाही. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या छत्रपतींनी पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये अमोलदादा सारखा असं एक उत्तम उमेदवार तुमच्या समोर आहे. तुम्ही फक्त दोन्ही उमेदवार बघा आणि बरोबर केलेली धोरणात्मक कामं बघा. तुम्हाला बाकं वाजवणारा उमेदवार पाहिजे का तुमच्या कांद्याच्या भावासाठी लढणारा उमेदवार पाहिजे, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा. त्याच्यामुळे फार काय अवघड नाही. लोक म्हणतात 2-3 लाखांनी येतो आपला अमोलदादा, आणि अमोलदादाचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि आहे 2 नंबर. फार आता मी विचार करत ते 2 नंबर मध्ये काय काय येतं. कोल्हे 2, हात 2, शिवसेना 2-2, शिवसेना 2-2, काँग्रेसचा आपला हात 2, कोल्हे 2. अजून आहे का कोणी 2 माझ्याकडे? आहे का पण? बापू आहे का? राम राम कृष्ण हरी 2-2-2. कोण बापू नाही का इकडे? असेल की एखादा बापू गावात? बापू, दादा, तात्या आहे की 2-2-2 सर. आणि या सगळ्याचं सार काय? यश. 2 लाख. आता इथे 3-4 गोष्टी. मी एवढीच विनंती करते, दोघांनीही पार्लमेंट मधलं काम केलेलं तुमच्या समोर आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे दोघांचंही काम, आणि टीका तर होणारच. लोक येऊन खालच्या पातळीची टीकाही करून जात आहेत. त्याच्यावर मी काय प्रत्युत्तर देत बसणार नाही. कारण का आर्यला कार्य म्हणायला ताकद लागत नाही. कोणी आर्य म्हणला ना तर ते गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते, जी माझ्यामध्ये आहे. मी नाही माझी उणी दोन्ही बाहेर कधी सांगणारही नाही. कारण का मेरा पेट बहुत बड़ा है. माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. अभी वो तो 4 तारीख को पता चलेगा. पण आज आपण मोठ्या संख्येने इथे आलात. माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि अमोलदादाला त्याचं मेरिट पाहून आपण 2 नंबरचं बटन दाबून पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी आणि दिल्लीत तुमचा आवाज. मी तुम्हाला सांगते, अमोलदादा जेव्हा उभं राहतो ना, सगळा भारतीय जनता पक्ष असा बघत बोलणार. आणि बोलल्यानंतर सगळ्यात जास्त टाळ्या हे भारतीय जनता पक्षच वाजवतं. कारण का त्यांना मनातून मान्य असतं अमोलदादा बोलते. त्याच्यामुळे आज एक अतिशय सुसंस्कृत, अभ्यासू, कर्तृत्ववान असा अमोलदादा आपला आहे. आपलं भाग्य खरं की आपल्याला अशा व्यक्तीला मतदान करायची संधी मिळते, ज्याची आवाज म्हणजे मला नेहमी त्याला बघितलं की असं वाटतं
नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, तेरी आवाज तेरी पहचान है. की अमोल दादाचा आवाज पार्लमेंटमध्ये बाहेर जरी माणूस असेल आणि त्याचं भाषण चाललं असलं तर एखादा केरळाचा खासदार मला म्हणतो, ताई ये तुम्हारा अमोल बोल रहा है क्या? मैं कैसे उसकी आवाज मुझे यहाँ से सुनाई दे. त्यामुळे ते आवाज, त्यातला खरेपणा, ते सत्य आहे जे महाराष्ट्राच्या मातीशी प्रेम आहे. त्या ह्या अशा आपल्या सुपुत्राला तुमचं पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून द्या, एवढीच विनंती आज करायला आले. आपण उन्हाळा प्रचंड झालेला आहे, त्याच्यामुळे आपण इलेक्शनच्या दिवशी मतदानाचं नियोजन चांगलं करून घ्या. आमच्याकडे पाऊस पडलेला आहे, आमच्याकडे अतिवृष्टी झाली आणि त्याचे व्हिडिओजही पाहिले तुम्ही.